पराशरजींनी आपल्या करिअर गायडन्ससाठी ज्योतिषशास्त्रात 2-3 वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या आहेत आणि आपण जे काम करणार आहोत त्याच्याच संबंधित समजा शिक्षण घेतलं तर ते आपल्याला जास्त फलदायी ठरतं। आयुष्यात काय सगळ्यात महत्वाचं असतं की आपल्याला आवडणारं काम हॉबी सारखं आणि त्यातनं आपल्याला फंड्स मिळणं, पैसे पण मिळतं, ते काम आपण एन्जॉय करू शकतो। हे काम आपण कुठल्या प्रकारचं असेल हे आपण या कुंडलीवरनं कसं बघायचं ते मी तुम्हाला सांगतो। आता कुंडली हे जे 10वं स्थान आहे तर या 10व्या स्थानाचा अधिपती ग्रह हा एक बघायचा। हा अधिपती ग्रह कुठल्या नक्षत्रात आहे, म्हणजे आता याचा 10व्या स्थानाचा अधिपती ग्रह काय झाला, बुध। बुध 10व्या स्थानातच आहे या कुंडलीत, पण तो कुठल्या नक्षत्रात आहे तर हा बुध आता मृगशिरा नक्षत्रात आहे। मृगशिरा नक्षत्र कोणाचं आहे, ते मंगळाचं नक्षत्र आहे। तर मंगळाच्या ज्या राशी आहेत मेष राशी आणि वृश्चिक राशी, ही मेष राशी म्हणजे 8वं स्थान आणि वृश्चिक राशी आहे 3रं स्थान कुंडलीचा। तर सदर व्यक्तींनी 8व्या स्थाना संबंधित जी काही कामं असेल आणि 3ऱ्या स्थाना संबंधात जी काही कामं असेल ऍज अ करिअर म्हणून यायला हरकत नाही। आता परत आपण 10व्या स्थानाचं हे बघणार आहे की 10व्या स्थानाचा अधिपत्य ग्रह कुठला आहे, बुध। बुध हा कुठल्या नक्षत्रात आहे तर बुध हा मृगशिरा नक्षत्रात आहे। मृगशिरा नक्षत्र आहे परत मंगळाचंच नक्षत्र आहे। तर मृगशिरा नक्षत्राची कारकत्व काय काय आहे आणि तो कुठल्या चरणात आहे याच्यावरनं सुद्धा आपण एखाद्याला कुठला व्यवसाय करायला पाहिजे हे आपण खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो।